स्वादिष्ट मेनूमध्ये आपलं स्वागत आहे। रक्षाबंधन स्पेशल मिठाई कशी बनवायची ते आपण बघतोय। 1 वाटी शेंगदाणे, हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी काजू, वेलची पूड। साल काढून घेऊ आपण आता। शेंगदाणे, काजू मिक्सरला आता आपण बारीक करून घेऊ। शेंगदाणे आणि काजू आपण मिक्सरला बारीक करून घेतले, चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची। आणि हे बघा, ज्या वाटीने शेंगदाणे घेतले त्या वाटीने 1 वाटी पाणी आणि काजू घेतले होते त्याच वाटीने आपण जाड साखर घेतली। गॅस आपण आता फुल ठेवलेला आहे। पाणी टाकल्यानंतर आपण साखर टाकतोय। साखर कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीने घेऊ शकता। 5 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता तुम्ही। बघा कसे बुडबुडे येत आहेत। तर आपला पाक अजून 5 मिनिटांनी तयार होणार आहे। तर आपण 1 चमचा साजूक तूप टाकतोय। वेलची पूड टाकतोय आपण, छोटा अर्धा चमचा। पाक झालाय का बघा, आपण कसं ओळखायचा सांगते तुम्हाला। पाणी घ्यायचं एका डिश मध्ये किंवा बशीमध्ये आणि त्याची अशी गोडी झाली पाहिजे। झाली नाहीये गोडी अजून, थांबू 2 मिनिटं। हे बघा, आपली गोडी आता तयार आहे। पाक तयार झालाय। गॅस बंद करतोय। ताटाला तूप लावून घेतोय आपण। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर यूज करू शकता तुम्ही। हे मिक्स केलेलं आपण टाकून घेऊ याच्यात। गॅस आपण आता बंद केलेला आहे। बंद गॅसवर ही प्रोसिजर करायची। हे बघा, मिक्स करून झालंय आपलं। एका ताटात टाकून घेऊ। वाटीने बघा असं प्रेस करून घ्यायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता। साईडच्या कडा आपण अशा करून घेऊ आधी। ताटामध्ये टाकल्याबरोबर सुरीने असे काप करून घ्यायचे। हे बघा, तुम्ही नवीन असणार, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। हे बघा, साईडचं काढलेलं आपण बाजूला काढून घेतलंय मी। हे बघा, आपली बर्फी तयार झाली आहे। स्वस्तात बर्फी तयार झाली। हे बघा, बाहेर 1000 रुपये किलोने मिळणारी बर्फी ही 100 रुपयात आपण घरच्या घरी तयार करू शकतो। हे बघा, आपली मिठाई तयार आहे। आपण आता प्लेटिंग करून घेऊ।